मी गायकवाड नरसिंग गंगाराम नागलगाव येथील रहिवासी असून सध्या जे जिल्हा परिषद पंचायत समिती जे निवडणुका जे शासनाकडून डिक्लेअर झाले त्याचा प्रचार आता माध्यम चालू आहे। त्या माध्यमातून नागलगाव या नगरीमध्ये आणि इतर परिसरामध्ये देखील निवडून आलेले जे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे लोक निवडून येणार आहेत पुढे भविष्यात, आणि त्यांनी गावचा विकास करण्यासाठी आमच्या नागलगाव नगरीमध्ये जे अरुंद रस्ते झालेले आहेत आणि यापूर्वी शासनाने मास्टर प्लॅन केलेला दिसून येतोय, शासनाच्या ते निगडीत आहे। तरी निवडून आलेल्या लोकांनी तो मास्टर प्लॅन करून गावातील रोड छोटे आहेत, काही ठिकाणी जे अरुंद झालेले आहेत, या सर्व पंचायत समितीचे आणि जिल्हा परिषदच्या सहकार्यातून जास्तीत जास्त बजेट आणून जे काही निवडून येतील त्या माध्यमातून या नागलगावच्या ग्रामपंचायतच्या सरपंचाचा आणि काही त्यांच्या जे लागणारे तुम्हाला जे ठराव या नगरीतून ग्रामसभा घेऊन या विषयावर चर्चा करून ते आवश्यक वाटेल त्या पद्धतीने या एरियातील जे जे नरगे असो, या ठिकाणी असलेले तांडे, बोरताळा, मारुती तांडा या सर्व माध्यमातून जे या नगरीमधून जे जाणारं जे पाणी आहे ते जे अर्धवट जे काम पडलेले आहेत ते आपल्या पाणी पुरवठ्याचे त्या ठिकाणी टाकीचे काम झालेले दिसून येत नाही। तरी नागलगावच्या तांड्याच्या वस्तीला पाणी जाण्यासाठी इथून यापूर्वी आमदारांनी जे भविष्य जे बजेट तयार केले ते अपूर्ण दिसून येत आहे। आपण त्याला निवडून आल्यानंतर त्याला कसं माध्यमातून पुढे नेता येईल आणि त्या विकासात्मक जे कामं करता येतील, निवडून आल्यानंतर आपण गावची नगरी ही सुधारण्याचा प्रयत्न करावा। हे गोष्ट मी या ठिकाणी गायकवाड नरसिंग आणि या नगरीचे यापूर्वी माझे उपसरपंच माझी पत्नी शशिकलाताई होती, त्या दृष्टिकोनातून अशा माध्यमातून या गावचा विकास व्हावा आणि सध्या जे या नागरिकातून या शेवटच्या टोकापर्यंत 5 वर्षे पूर्ण येईपर्यंत जे काही पक्षाची निवडून येतील त्या माध्यमातून जिल्हा परिषद पंचायत समिती जे निवडून येतील अशा लोकांनी या नागलगावचा विकास व तांड्याचा विकास करावा। जय हिंद, जय महाराष्ट्र।